दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा वक वकील देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बाप्पांचं आगमन झालं, जल्लोष सगळीकडे सुरूही झाला. आता आपण आलो ठाण्यात. काजूवाडी वैतीनगर रहिवासी मित्रमंडळाच्या या गणेशोत्सव मंडळामध्ये 33व्या वर्षात पदार्पण करणारं हे मंडळ आणि 33 वर्ष सातत्याने अनेक कार्यकर्त्यांचे हात या उत्सवाला लागलेले असतात. म्हणून तर हा उत्सव दिवसागणिक मोठा होत जातो. इको फ्रेंडली सजावटीला प्राधान्य दिलेला हा गणपती, कारण यामध्ये POPचा वापर टाळण्यात आलेला आहे. प्रसन्न पाटील यांची सुंदर सजावट असलेला हा गणपती बाप्पा, ज्याचं दर्शन घेऊन आपण सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला. कारण इथून मी आता आतमध्ये दर्शनासाठी जाणार. तो पॅलेस जो आहे तो राजहंस पॅलेस साकारलेला आहे त्यांनी. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. दर्शन घेऊया बाप्पाचं आणि मग बघूया आज कोणत्या सुनबाई जिंकतात की सासूबाई जिंकतात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला, वहिनी वाट बघतायत त्यांना वेळ, आणि हो सासूबाई पण वाट बघतायत. त्याने हा व्हेरी गुड. पण एकाकडे काजू दिसत नाही. आणि आता सगळ्यांची नावं मला आधी विचारायची आहेत. नाव सांगा. वत्सला अशोक शेडगे. आणि माहेर कुठलं? सातारच्या शेजारी आरफळ म्हणून गाव आहे छोटस. शुभेच्छा आहेत तुम्हाला. सौ वासंती विजय गोडखिंडी. माहेर कुठलं तुमचं? माहेर मूळचे कर्नाटकातले आहोत, पण जन्म आणि शिक्षण सगळं गुजरातमध्ये झालेले, अहमदाबादमध्ये. कर्नाटक, गुजरात आणि मग ठाणे, महाराष्ट्र. त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम. हो. शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद सर. निर्मला भागवत चौधरी. माहेर कुठलं? माहेर ठाण्यातच आहे. ठाण्यात कुठे? कोळीवाडा. माहेरी कोळीवाडा. कोळीवाडा. सविता राजीराव भोसले. हां रत्नागिरी. हां. आणि ती संगी माहेर. बर. सौ ललिता नाना बोबडे. आणि माहेर? माहेर सातारा जिल्ह्यामध्ये चाफळ. सगळं सातारा चाललंय की काय ठाण्यात? हो. शुभेच्छा आहेत तुम्हाला. हो. सौ निर्मला धनाजी महाले. माहेर? माहेर आमचं खानदेश. हां. शेवाळी गाव. शेवाळी गाव. हो. बर. शुभेच्छा आहेत तुम्हाला. सुनबाईंना हरवा. ओके. सौ पूनम विक्रांत शेडगे. हां. सातारा. सातारामधलं सासुर्वे. अच्छा अच्छा. सौ कीर्ती विशाल गोडखिंडी. हां. माहेर बेळगाम कर्नाटक. बेलगम कर्नाटक. शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. संगीता अनिल चौधरी. माहेर जळगाव. सौ जान्हवी निळकंठ भोसले. हां. माहेर महाड. महाड. सौ सुवर्णा आशिष बोबडे. माहेर दादर. सौ पूजा मुकेश महाले. माझं माहेर आहे चेंबूर. शुभेच्छा आहेत तुम्हाला. आत्ता एक अक्षर देतो, बघूया ना सुरुवातीला या पहिल्या खेळामध्ये हा गट जिंकतो की हा गट जिंकतो. एक अक्षर दिल्यानंतर जो गट सगळ्यात आधी उखाणा घेईल तो गट या पहिल्या खेळात जिंकणार. अक्षर आहे काजूवाडी ना. ड. ते बघा आला. बघितलं, हुशार आहेत सोना. डब्यात डब्बा लाडवाचा. आशिष रावांचं नाव घेते राखून मान सर्वांचा. अरे वा, ह्यांच्याकडे बरेच डबे दिसत आहेत. काजूचा आहे की नाही डबा? अरे हो, काजूवरून आठवलं,
काजूवाडी हे नाव का पडलं असेल तर पूर्वी या परिसरामध्ये काजूची भरपूर झाडं होती. पुढे पुढे ती झाडं कमी झाली आणि मग इमारती उभ्या राहिल्या आणि मग अशोक वैती माजी महापौर यांनी नंतर पुन्हा इथे काजूच्या झाडांची लागवड केली. त्यामुळे आता पुन्हा इथे काजूची झाडं दिसायला लागलेली आहेत. चला, आघाडी घेतली आता सून गटाने. आता यानंतर पहिला खेळ आणि या खेळात कोण जिंकणार बघूया. हा पहिला खेळ आणि या पहिल्या खेळासाठी या सगळ्या सासूबाई आणि सुनबाई सज्ज झालेले आहेत. सासूबाई, आता मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही सांगा, काय सुनेबद्दल काय सांगाल? सुना व्यवस्थित आहे, सांगितलेलं कामावर सगळे ऐकते. हो. आणि तर काय एवढं घरीच असते, त्यामुळे सगळी कामं करायला लागतात. का हो तुम्ही सगळं करता? मदत म्हणून. मदत म्हणून कर. तुमच्याकडे कसं आहे दोघींकडे, कशी कामाची वाटणी केली आहे तुम्ही? आमच्याकडे वाटणी म्हणजे सकाळी ही माझी सुनबाई क्लासवर जाते, ते अकाउंटचं बघते. ते काय मला काही एवढं म्हणजे ते इंग्लिशमध्ये जमत नाही सांगायचं, ती सांगेल पुढचं. बरं, पुढचं ती सांगेल काय? माझ्या दिरांचे क्लासेस आहेत, तर तिकडे मी अकाउंटंट म्हणून जाते, तर मग ते आम्हाला मदत करतात सकाळी. शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. काय सासूबाई? बोला. काय बोला? तुम्ही सांगा सुनेबद्दल. सुनेबद्दल काय सांगायचं, व्यवस्थित आहे सगळं. किती वर्ष झाली? 10 वर्ष. 10 वर्ष झाली. कसं जमलं तुमचं लग्न? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कुठे आले होते बघायला? गावी आलेली, जळगावला आलेली. जळगावला आले होते, मग तिकडनं इकडे आला. हो. कसं वाटतं ठाण्यात तुम्हाला? छान. कुठे कुठे नेतात फिरायला ते? मुंबईला. ठाण्याहून मुंबईला नेतात? दोघांनी काय पास काढलाय का? पण आठवड्यातून एकदा तरी नेतात का? हो, नेतात. 4 व्हीलर आहे ना. 4 व्हीलर मधून नेतात तुम्हाला? सासूबाईंना नेतात फिरायला? हो, नेतात. नेतात. शुभेच्छा आहेत तुम्हाला. हा, असेच हसत राहा. नाव सांगा. वासंती गोडखिंडी. बर. हा, तुम्ही ते कर्नाटक वाया वाया महाराष्ट्र त्रिवेणी संगम टोल भरला ना? हो. येताना. बर, तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज झाली. अरेंज मॅरेज. तुम्ही बघितलं होतं मुलाला? हो. कुठे, किती? ते बघायला आले ना तेव्हा बघितलं. फर्स्ट. कसा वाटला मुलगा? छान, फ्रेंडली नेचर, सपोर्टिव्ह. फ्रेंडली नेचर आणि सपोर्टिव्ह. हो. मग लगेच ठरलं का? हा, 2दा आम्ही असंच फोनवर बात केली आणि तेव्हाच ते बाद झाली. हो की नाही? विकेट गेली त्यांची. राईट. शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद सर. तुमचं माहेर कुठलं म्हणालात तुम्ही? आमचं खानदेश. खानदेश. मग खानदेशातून ठाण्यात कशा काय आलात तुम्ही? आले म्हणजे लग्न करून आली ना, आई वडिलांनी लग्न करून दिलं. हो काय? हो. अच्छा अच्छा. आणि मग मिस्टर घेऊन आले इकडे. इकडे घेऊन आले? हो. तुम्हाला बरं झालं. पण कसं आहे मिस्टरांचा स्वभाव? अगदी छान आहे. छान आहे. हो. शुभेच्छा आहेत. नमस्कार. नमस्कार. त्यांच्याकडे माईक गेला ना तर त्यांना जवळजवळ हातात बॉम्ब दिल्यासारखं वाटायला लागलं. टेन्शन आलं. आता मी काय विचारूया. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान. छान. आज तुम्ही आलात म्हणून अजून छान. काय सांगताय? सुनेबद्दल सांगा. तुमच्या सुनेबद्दल काय सांगू, ती माझी मुलगी आहे, माझी मैत्रीण आहे. हा. हो. बर, तुमचं काय म्हणणं? सेम, आईसारखे आहेत. अरे देवा. हो का? या दोघींवरच एखादी सिरियल काढावी असं वाटायला लागलं. अशीच सासू हवी काय? चला, असाच हसत खेळत या आपण पुढच्या खेळाला सुरुवात करणार आहोत. आता या खेळामध्ये सूनबाईंनी बघायचं आहे, म्हणजे आता मला कळणार आहे यामधल्या कुठल्या सूनबाई घरात धसमुसळेपणाने काम करतात. कारण यामध्ये बादलीत पाणी म्हणजे तो टॉवेल बुडवायचा आणि तो जमिनीवरती कमीत कमी पाणी सांडून समोर असलेल्या म्हणजे ते वेगवेगळ्या रंगांचे आपण मग ठेवलेले आहेत त्याच्या एका बाजूला सासूबाई उभ्या असणार, दुसऱ्या बाजूला सूनबाई. यांनी त्या हातातल्या टॉवेलचा एक टोक त्यांच्याकडे द्यायचं, दुसरं आपल्याकडे, आणि दोघींनी मिळून तो पिळायचा. अशा पद्धतीने तो मग भरायचा. लक्षात ठेवा, रंगाचं पाणी सगळ्यात आधी ओव्हरफ्लो ज्या मगमधून होणार, ज्या 3 जणी या खेळामध्ये आघाडी घेणार त्या 3 सासूबाई सूनबाई पुढच्या खेळात दाखल होणार. 1 2 3. हळूहळू हळू पडू नका. अरे देवा. दोघींनी मिळून पिळायचंय. सासूबाईंकडे द्या.
चला एक जण इकडे या, दोघी हा लवकर सावकाश. चला 2 तुम्ही इकडे या. येलो 3 लास्ट या. अभिनंदन, खूप छान खेळ खेळला. ज्या 3 गटांना खेळ सोडावा लागणार त्यांना झी मराठीकडून भेटवस्तू देण्यात आलेली आहे आणि बाकीच्या 3 सासूबाई आणि सूनबाई आता पुढच्या खेळात गेलेल्या आहेत. कधी जत्रेला गेलात का? हो, लहान असताना. कुठे जायचात? प्रभादेवी. तो एक खेळ होता माहितीये, साबण ठेवायचे आणि टाकायचं वगैरे. हो. कधी मिळालंय बक्षीस त्यात? नाही, ट्राय नाही केलं कधी. हो ना, आज उपयोगाला पडलं असतं. तुम्ही कधी गेलात जत्रेत? हो गेलोय. हा खेळ खेळलाय? नाही. आज पहिल्यांदा खेळणार? हो. हो, चिडता कशाला? हो म्हणा ना. तुमच्या बाबतीत काय? सेम, अजूनपर्यंत खेळायला नाहीये खेळ. नेहमीचा प्रश्न विचारतो, चष्मा जवळचा आहे की लांबचा आहे? आमचा. म्हणजे ते लांब दिसेल ना म्हणून. नाही तर म्हणायचे इथेच दिसायचं त्यांना. आणि फटाप तिघींनाही 6 संधी मिळणार. इथून रिंग टाकायची आणि ती रिंग अचूक स्टंपमध्ये गेली पाहिजे. सगळ्यात जास्त ज्या गोळा करणार या 6 पैकी त्या 1 अंतिम फेरीत दाखल होणार. 1 2 3 1 ही घ्या दुसरी. पटकन घरी जायचं असेल तर आउट व्हा. 2 गणपती बाप्पा. 1 अरे देवा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अभिनंदन. म्हणजे अंतिम फेरीमध्ये तुम्ही दाखल झालेले आहात. अभिनंदन. म्हणजे तुमचं अभिनंदन. पण पाठीमागे गेल्यानंतर दोघींचे सासूबाई सल्ले देत होत्या, अशी टाकली असतीस तर केली असती. ती संधी आता आपण सासूबाईंना पण देणार आहोत. आता सासूबाई 6 रिंग टाकणार आहेत आणि बघूया काय होतंय. कारण या दोघींच्या सासूबाई लगेच अच्छा काय टाकले होते, आजचे टाकले तर घेते. आता बघूया नेमकं काय होतंय. खेळलायत हा खेळ कधी? नाही खेळ. कुकर लावलायत कधी? कुकर तर रोजच लावताय. आज जर हे गेलं नाही तर काय उद्यापासून कुकर फेकून द्याल ना? असं कसं? असं कसं? असं कसं? असं कसं? बघूया जातं कसं. 6 संधी. 1 अरे यार. अभिनंदन. अरे 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 काय मी काय केलं त्याच्यात? केलं पाहिजे. नाही केलं तर आपण रिंग ठेवू आणि स्टंप टाकू. गेलं, बाहेर गेलं. देवा देवा. अरे देवा. अरे पण तुम्हाला एक सांगू, इथे उभ्या तुम्ही खेळत होता ना तर ते तिकडनं ना राम 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 करा. घ्या 1. तुम्ही काय बुद्धिबळात उलटा आवडतो का तुम्हाला? अरे वा. गेला बाहेर. इकडचा नंबर वाढलाय. चला एकीकडे महाले आणि एकीकडे बोबडे. काजूवाडी वैतीनगर गणेशोत्सव मंडळ ठाणे या ठिकाणी हा खेळ रंगतो आहे. अंतिम फेरी ज्यामध्ये बोबडे सासूबाई आणि महाले सूनबाई यांच्यापैकी आज कोण पैठणीचा मान मिळवणार हे ठरणार आहे. खेळ सोपा आहे. ही 20-20 इथे कप ठेवलेले आहेत कागदाचे आणि मग मनोरा रचायचा आहे. सगळ्यात आधी उंच मनोरा या दोघींपैकी ज्या कोणी रचणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला बघूया कोण जिंकणार. 1 2 3.
आता खरं टेन्शन सुरू झालेलं आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या सासूबाई. त्यांना झी मराठी कडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या महाले सुनबाई. त्यांना कुरकुरे सॉलिड मस्ती यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. धन्यवाद. धन्यवाद. काजूवाडी वैतीनगर गणेशोत्सव मंडळ ठाणे ज्याचं प्रतिनिधित्व आज केलं महाले वहिनींनी. महाले वहिनींना हा गणपती बाप्पा मंडळासाठी आम्ही देत आहोत. तो त्याचं प्रतिनिधी तुम्ही म्हणून हा तुम्ही स्वीकारावा. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या महाले वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात आणखी एका मंडळात. नमस्कार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. दक्षिण मुंबईचा मान तू, उमरखाडीची शान तू, भक्तांच्या हाकेला धाव तू, श्रद्धेचं स्थान तू, उमरखाडीचा राजा तू.